Bye.
काय म्हणतात महाराज, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन निहाला पद्मनाभ जोडीला. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून काय तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या पुढे या अभंगामधून एक प्रकारची कल्पना तुमपुढे या अभंगामधून या ठिकाणी व्यक्त करतात. काय की आज माझ्या भाग्याला उजाळा बसला. हा अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर उत्तरार्धामध्ये महाराज आपल्याला काय सांगतायत की दररोज जी काही माझ्या पाठीमागे चिंता जी काही लागलेली होती, ज्या चिंतेमुळे मी त्रासून गेलेलो होतो, ग्रासून गेलेलो होतो, ती सगळी चिंता आज काय झाली, यावरी चिंता वारली. हा दुसरा आलेला अनुभव उत्तरार्धामध्ये पुढे सांगितला. त्याच्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला काय सांगतायत, संत दर्शन ह्याला, संतांचं दर्शन मला आज झालं असं म्हणतात. संतांचं दर्शन होईल असं भविष्य काळाचं बोलणं नव्हे. पद्मनाभ जोडेल असे सुद्धा शब्द या ठिकाणी काढलेले नाहीत. तर ज्या गोष्टीचे अनुभव आपल्याला आलेले आहेत ते अनुभव या पहिल्या 2 चरणांमध्ये महाराजांनी या ठिकाणी सांगितले. त्याच्यानंतर पुढं तिसऱ्या चरणामध्ये काय आपल्याला महाराज या ठिकाणी सांगतायत की आता आपल्या वाट्याला काय नेमकं कर्तव्य आलेलं आहे, आपण आता काय नेमकं काम करणं गरजेचं आहे. तर संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, असा जो परमात्मा आपल्याला साधू संतांच्या योगानं प्राप्त झालेला आहे, मग त्या भगवंताला आपण आता कुठल्या ठिकाणी साठवून ठेवलं पाहिजे, तर हृदयाच्या पेटीमध्ये त्या भगवंताला साठवून ठेवलं पाहिजे. हे काय, तुमची किर्लोस्कर कंपनीची भली मोठी तिजोरी जरी असली तरी त्याच्यामध्ये मावणारी वस्तू नसल्याचे योगानं हे कार्य या ठिकाणी सांगितलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोने पोटी साठवू. आणि शेवट तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, मला सापडला म्हणतात, सापडेल असे सुद्धा शब्द या ठिकाणी वापरलेले नाहीत. तर ज्या गोष्टीचे अनुभव आपल्याला आलेले आहेत ते अनुभव या अभंगामधून या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलं की आज माझं भाग्य उजळलं. आता शब्दांच्या जरा गमती जरा कशा असतात हे जर पाहायचं म्हटलं तर ते सुद्धा जरा आपल्याला पाहायला येतं. कसं बघा, भाग्याला उजाळा बसणं आणि भाग्याचा उदय होणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. हे 2 शब्द आपल्याला जरा दिसायला सारखे वाटतात, पण यांच्या अर्थामध्ये सारखेपणा हा अजिबात होत नाही. आणि अर्थामध्ये यांच्या सारखेपणा होत नसल्याचे योगानं त्यांच्या परिणामामध्ये सारखेपणा हा अजिबात होत नाही. पण आम्हाला वाटतं हे 2 शब्द जरा दिसायला सारखेच दिसतात म्हटल्यानंतर उजाळा म्हणण्याच्या ऐवजी उदय म्हटलं काय आणि उदय म्हणण्याच्या ऐवजी उजाळा म्हटलं काय एकच. पण असं मात्र नाही. विचार करणाऱ्या करता त्याला या दोन्ही शब्दाची रूप ही भिन्न भिन्न ठरतात. भाग्याचा उदय होणं ही पूर्व अवस्था आणि भाग्याला उजाळा बसणं ही उत्तर अवस्था. आता या दोन्ही शब्दांमधला फरक जर पाहायचा झाला तर तो सुद्धा आपल्याला पाहायला येत असतो. कसा पहा, आपण सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्योदय झाला असं आपण म्हणत असतो. सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्योदय झाला असं आपण म्हणतो. पण सूर्य उगवण्यापूर्वी, सूर्योदय होण्याच्या पूर्वी बाहेर सर्वत्र काळोख असतो, अंधकार असतो. पण उदय झाल्याबरोबर प्रकाश पाहायला मिळाला. म्हणजे साधा आपण हे नाव जर त्याचं बदललं तर त्याचं कार्य बदललं जातं आणि कार्य बदलल्याबरोबर त्याचा परिणाम बदलला जातो. सूर्योदय झाला हा काही अपरिचित शब्द नाही, तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवातला शब्द. सूर्याचा उदय झाला, सूर्याचा उदय झाला. उदय झाल्यामुळे कार्य बदललं, परिणाम बदललेला आहे. पण हा शब्द महाराजांनी या अभंगामध्ये या ठिकाणी वापरलेला नाही. आता काही ठिकाणी तुकोबारायांचे अभंग सुद्धा आहेत पहा. भाग्याचा उदय प्रस्तुत अभंगामध्ये
भाग्याचं उदय नाही तर काय, भाग्याला उजळा. आता उजळा आहे म्हटल्यानंतर एखादी मळलेली वस्तू त्यांच्याजवळ असली पाहिजे. असलेल्या वस्तूला उजळा देणं आणि नसलेली वस्तू तयार करणं याच्यामध्ये फरक आहे. मानावं लागेल, जर माझ्या पोटामध्ये जर अंगठी जर नसेल तर सोनाराकडे एवढी मी उजळून दे म्हणायला गेलोच नसतो. अंगठी नसेल तर अगोदर सोनं खरेदी करून घ्यावं लागतं. आणि असलेल्या वस्तूचं मालिन्य घालवण्यासाठी मळलेली तरी वस्तू तुमच्या आमच्याकडे पाहिजे का नको. शब्द काय आहेत तुकोबारायांची, की भाग्य माझं उजळलं. आणि याचा परिणाम काय झालाय की दररोज जी काही माझ्या पाठीमागे चिंता जी काही लागलेली होती, ज्या चिंतेमुळे मी त्रासून गेलेलो होतो, ग्रासून गेलेलो होतो, ती सगळी चिंता आज काय झाली, या वगी चिंता वारली. आता चिंता वाढली म्हणून असं महाराज या ठिकाणी म्हणतात. तेव्हा एखाद्या वेळेला शंका घेणारा एखादा तुमच्या आमच्यासारखा मनुष्य अशी तुकोबारायांवर शंका घेईल काय, की तुकोबारायांना सुद्धा चिंता लागत होत्या आणि आम्हाला सुद्धा चिंता लागतात म्हटल्यानंतर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय. का हो, तुम्ही संत म्हणून घेताय, महात्मे म्हणून घेताय आणि तुम्हाला सुद्धा चिंता लागताना दिसते, आणि आम्ही तर सामान्य माणसं, साधी माणसं, आणि आम्हाला सुद्धा चिंता आहे म्हटल्यानंतर तुमच्यात आणि आमच्यात फरक काय. आता काय फरक आहे तुमच्यामध्ये साधू संतांमध्ये. पहा, चिंता ही फक्त आम्हालाच लागलेली असते असं नाही, तर साधू संतांना सुद्धा चिंता लागत असतात. पण चिंतेमध्ये प्रकार पडले जातात. फरक हा त्यातला एवढा. आता आम्हाला जर पाहायचं झालं तर तुम्हाला तर सर्वांना ठाऊक आहे, आपण सर्वजण एका देशातले माणसं, एका राज्यातली मंडळी. आता जे काही तुमच्या शेताची गत आहे तेच आमची सुद्धा शेताची तीच गत आहे. पण जरा थोडाफार जरा त्याच्यामध्ये जरा फरक असतो. तुमची आमची आतापर्यंतची असणारी आजपर्यंतची ओरड वेगळी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांची ओरड जरा वेगळी. आता त्यांची ओरड काय असते की एवढा पाऊस पडून आलेलं पीक सगळं पुरानं नेलं, पावसानं नेलं, पाण्यानं नेलं, आणि आतापर्यंतची आमची ओरड आतापर्यंत काय होती, पाऊसच नाही. मग अशा प्रकारचा एक चिंतेचा मोठा राक्षस तुमच्या आमच्या मनामध्ये घरच करून बसलेला असतो. मग अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसांच्या मुखावाटे शब्द ऐकायला येत असतात की आता काय घ्यायचं, काय खायचं. सगळ्यांच्या तोंडून दुष्काळामध्ये असे शब्द ऐकायला येतात की काय यावं, काय खावं. पण याच्यामध्ये सुद्धा प्रकार पडले. गरीब माणसाच्या मुखावाटे सुद्धा हे असे शब्द आपल्याला ऐकायला येत असतात. आणि एखादा श्रीमंत माणूस असतो, कोट्याधीश असतो, गडगंज असतो, त्याच्या सुद्धा मुखावाटे हे शब्द ऐकायला येतात की काय घ्यायचं, काय खायचं. आता गरीब माणसाच्या मुखावाटे असे शब्द ऐकायला येणं जर स्वाभाविक आहे. मग आता काय, घरामध्ये 10-5 माणसाचं कुटुंब आहे, कोणतीही वस्तू विकत घ्यायची म्हटलं तर 50 रुपये किलो, 100 रुपये किलो. त्याला वाटतं की एवढ्या महागाईच्या दिवसामध्ये आता आपण काय खावं. स्वाभाविक आहे, गरीब माणसानं, निर्धन माणसानं असं म्हणणं स्वाभाविक आहे. पण एखादा श्रीमंत माणूस असतो, कोट्याधीश असतो, गडगंज असतो, तो सुद्धा म्हणतो काय खाऊ, रोगानं पछाडलंय, भात खाऊ नका, गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका. मग अशा वेळेला हा सुद्धा म्हणतो की काय खाऊ. आता याच्या काय खावं म्हणण्यामध्ये आणि गरीबाच्या काय खावं म्हणण्यामध्ये फरक जरी आपल्याला दिसत असला तरी सगळ्या जगाला, आम्हाला जर या जगामध्ये सगळ्यात मोठी चिंता जर कुठल्या गोष्टीची लागली असेल नित्य उठून या खावयाची चिंता, नित्य उठून या खावयाची चिंता, नित्य उठून आपुल्या तुझीता नाथाची, आपुल्या तुझीता
उठोने खावयाची चिंता नित्य उठोने खावयाची चिंता खावयाची चिंता सगळ्या जगाला या चिंतेने ग्रासलेलं आहे. महाराज म्हणतात अरे तुझ्यापेक्षा ती पाखरं बरी, पशु पक्षी बरी, प्राणी बरी, कुत्र बरं, मांजर बर. अरे तुला खायची चिंता लागली आहे ना, पण प्रारब्धेची भरे पोट. जसं माणसाचं प्रारब्ध असतं त्या प्रारब्धानुसार भगवंत तुम्हाला अन्न खाऊ घालतच असतो की. अहो तुम्ही घरामध्ये धान्याची कोठार भरून ठेवलेली आहेत, घरामध्ये धान्याची पोते भरून ठेवलेली आहेत, पण त्या पशु पक्ष्यांनी पाखरांनी किती पोते भरून ठेवली आहेत, त्यांनी किती साठा करून ठेवलाय, पण त्यांचं सुद्धा जीवन त्या परमेश्वरानं जगवलेलं आहेच की. हीच चिंता काय खावे म्हणवनी भले तुझं उनी पक्षीराय. म्हणून महाराज म्हणतात की मला ही खायची सुद्धा चिंता नाही, अन्न वस्त्राची चिंता नाही ना, दाग दागिन्याची मला कुठल्याच प्रकारची मला ही असली चिंता नाही. का तर आमच्या तुकोबारायांचा दंडकच होता प्रारब्धेची बरे पोट. जसं माणसाचं प्रारब्ध असतं, आता अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो, पंचपक्वानाचं जेवण आम्ही केलेलं आहे, आणि जर समजा त्या भगवंताच्या मनामध्ये देवाच्या मनामध्ये तुमच्या पोटात अन्नाचा एक सुद्धा कण ठेवायचा नाही, अशी जर समजा त्या पांडुरंगरायाची जर इच्छा झाली तर शेवटच्या घासाला एखादी कळत न कळत एखादी माशी तोंडामध्ये झाली, शेवटचं जेवण आहे आणि शेवटच्या घासाला अनावधानानं एखादी माशी जर का तोंडामध्ये जर गेली तर त्याचा काय परिणाम होत असतो अनुभव आहे सगळ्याला. जर त्या भगवंताच्या देवाच्याच मनात नसेल, याने एवढं खाल्लंय ना, मगाशी पासून वाट्या सगळी बासुंदी संपून टाकायला लागलाय ना, आता याच्या पोटात मी अन्नाचं एक कोण ठेवत नाही. आणि जर समजा त्या पांडुरंगरायाच्या मनात आलंच की नाही आपण आपल्या भक्ताला तृप्त करू, त्याला पोटभर खायला देऊ, तर एखादा तुमच्याच गावचा पंढरपूरचा वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाला, वाटेनं जात असताना वाटेमध्ये कुठंतरी एक नदी गाठ पडली, नदी पाहून पाणी पाहून हे लागले विचार करायला की आता अनायाशी आपल्याला पाणी दिसलं म्हटल्यानंतर लागलीच आता आपण या ठिकाणी स्वयंपाक करू, जेवण करू आणि पुढची वाट धरू. या उद्देशानं त्यानं काय केलं, त्या नदी काठावरती चुलवाण वगैरे मांडलं, त्याच्यावरती पातेलं ठेवलं आणि आता आपण तांदूळ शिजून भात तयार करू म्हणून पिशवीमध्ये हात घालला. पिशवीमध्ये हात घालून बघतोय तर तांदळाचा डबा होता तो रिकामाच, तांदूळच नाही त्याच्यामध्ये. आणि जर त्या भगवंताच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्यानं काय केलं, तिथलीच नदी काठची ओंजळ भरून आपली वाळू हातामध्ये उचलून त्या पातेल्यामध्ये टाकली. जर भगवंताच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्या वेळेला काय होईल म्हणून ज्ञानोबा सांगतात, हातनी घातली या हर पोती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. जर भगवंताच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्या वेळेला चांगला भात तयार होईल, आणि मनात नसलं तर खाल्लेलं टाकून द्यायला लावेल. म्हणजे पोट भरवणं अथवा न भरवणं ही कोणाच्या हातातली गोष्ट आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रारब्धेची भरे पोट. या बोधावर आडून असणारे आमचे तुकोबाराय अन्न वस्त्राची खायची चिंता कधी करतील का? पहा, जगाला जे महाराज सांगतात
अरे पोटाची काळजी तुम्ही कशाला करताय? तुम्हाला जर पोट भरावं एवढी जर चिंता जर तुम्हाला जर लागलेली असेल तर दुसरं तिसरं तुम्ही काही करू नका. त्या भगवंताचं तेवढं नाव घ्या, त्याची काळजी त्याला. माझा एक भक्त अण्णा वाचून व्याकुळ झालेला आहे, त्याला कुठून का असत नाही, भाकरी आणून देतोच. आता आम्ही आषाढी कार्तिकी वाटचालीचे सोहळ्याचे माणसं. आषाढीला आळंदीवरून पंढरपूरला चालत जायचं, कार्तिकीला पंढरपुरातून आळंदीला चालत जायचं. मग आष्टाच्या घडीला आम्ही त्या पहिल्या काळातल्या लोकांसारखं पुढं चालत जाऊन स्वयंपाक करून आणि आता आमचं पोट भरतोय का? असं कुठं त्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर जाऊन पोचायचा फक्त तेवढा अवकाश की तेवढ्यात एक जण कोणतरी येतं आणि म्हणतं, महाराज आज आमच्या इकडे जेवायला चला. आता वा तुम्ही चालून आलात, थकून आलात, मग एक काम करा, या ठिकाणीच बसा. जे तिकडं पंचपक्वानं केलेले आहेत ते तुम्हाला मी हिथं आणून पोच करतो. म्हणजे भगवंताची आम्हाला तृप्त करण्याची इच्छा आहे. पण तुम्हा आम्हाला ही सगळी असली खायची चिंता लागली. पण महाराज म्हणतात, अन्न वस्त्र चिंता नाही या पोटासी, वारिली देहाची थोर पिडा. जी चिंता शब्द आपण पुन्हा पुन्हा म्हणतो, पुन्हा पुन्हा वापरतो, ती अशी असणारी चिंता तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवात असलेली. पण महाराज म्हणतात, ही असली खायची चिंता आमच्या साधी स्वप्नात सुद्धा कधी येत नाही. स्वप्ने ते नाही चिंता, स्वप्ने ते नाही चिंता, Brahma
रात्री जाता दिवस ही असली खायची चिंता आमच्या साधी स्वप्नात सुद्धा कधी येत नाही म्हणतात. तुका म्हणे चिंता कैसे ते मिनीने लढी वाळताने विठाईची. या अभंगात तर म्हणतात चिंता कसली असते ते आम्हाला माहितच नाही. आणि हे तो कोण म्हणलं अवघी चिंता. मग हे म्हणलेलं खरं का आता सांगितलेलं प्रमाणातलं खरं. हे सुद्धा म्हटलेलं खरं ते सुद्धा म्हटलेलं खरं. कसं ज्या वेळेला जसे प्रसंग असतात त्या वेळेला तसे शब्द वापरले असतात. असो चिंता ही फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली असते असं नाही, तर साधू संतांना सुद्धा चिंता लागत असतात. पण चिंतेमध्ये प्रकार पडले जातात फरक खात्यातला एवढा. कल्पना करा, आपण कोर्टामध्ये जातो, नगरपालिकेमध्ये जातो, पंचायतीमध्ये जातो अथवा तहसीलमध्ये जातो. समजा आपण कोर्टामध्ये निघालो, आता चांगलं काम करायचंय, चांगल्या कामाला जायचंय म्हणून हा समजा आपण कोर्टामध्ये जर का निघालो आणि चांगलं काम करायचंय, चांगल्या कामासाठी म्हणून त्या कोर्टामध्ये आज जायचंय म्हणून जाऊन कुठं त्या कोर्टाची पायरी चढावी की तेवढ्यात एखादा चौकशा आमच्या नशिबाला हमखास पुजलेला असतो. चांगलं काम करायचंय, चांगल्या कामाला जायचं म्हणून जाऊन त्या कोर्टाची पायरी चढावी की तेवढ्यात कोणीतरी हाक मारून विचारतच, का हो नारायणराव आज इकडे कोणीकडे उभवलात. हा सुद्धा सांगतो अरे बाबा काही नाही, जरा कोर्टामध्ये जरुरीचं काम होतं तेवढ्या करता म्हणून कोर्टामध्ये आलोय. ठीक आहे, हरकत नाही. त्या कोर्टाच्या बाहेर हे जे काही बसलेलं जे काही असतं त्याला तिथं बसून दुसरे काही उद्योग नसतात. येणाऱ्या जाणाऱ्याची फक्त चौकशी करायची, कारण कशाला. दुसरं आणखीन कोण त्याला गाठ पडलं की त्याला म्हणतोय आज इकडं कुणीकडं, तो सुद्धा म्हणतो अरे बाबा आज जरा कोर्टाची तारीख होती तेवढ्या करता म्हणून कोर्टामध्ये आलो. सांगायचं तात्पर्य काय की कोर्टामध्ये गेलं म्हणजे सगळ्यांची कामं ही एकसारखी असतात आणि ती एकाच प्रकारची असतात असं अजिबात नाही. तद्वत चिंता ही फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली असते आणि ती एकाच प्रकारची लागलेली असते असं अजिबात नाही. तर मोठमोठ्या लोकांना सुद्धा नवे तर अवतार आदी म्हणून घेणारे प्रभू रामराया सारखे जरी असले तरी सुद्धा परमात्मा श्री रामचंद्र केला असेल चिंतेने किंकर, इतरांचा कोण पार चिंता दुस्तर श्रीरामा. चिंता ही फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये एवढं नवल वाटण्यासारखं काही नाही. पण एवढे प्रभू रामचंद्र आणि त्यांना सुद्धा चिंता लागावी म्हटल्यावर काय म्हणावं. जगाचा नायक, सृष्टीचा मालक असा असणारा, अहो ज्याच्या नामस्मरणामुळे अवघ्या विश्वाची चिंता नष्ट होते असा ज्याचा अधिकार आहे आणि त्याला सुद्धा चिंता लागावी म्हटल्यावर काय म्हणावं. परमात्मा श्री रामचंद्र केला असेल चिंतेने किंकर, इतरांचा कोण पार चिंता दुस्तर श्रीरामा. पण चिंतेमध्ये असणाऱ्या क्वालिटी सगळ्या वेगवेगळ्या ठरतात, फरक हा त्यातला एवढाच. महाराज म्हणतात आज माझी सगळी चिंता वारली, सगळी चिंता आज माझी खलास झालेली आहे. कशामुळं? कारण आज काय झालेलं आहे तर आज माझ्या भाग्याला उजाळा बसला. आता भाग्याला उजळा बसल्यामुळे चिंता वारली, चिंता नष्ट झाली ही गोष्ट सत्य आहे. मग असं नेमकं भाग्य महाराजांकडे आहे तरी कुठलं की ज्या भाग्याला उजळा बसल्याबरोबर चिंता वाढते. हा साधू संतांचा दृष्टिकोन आणि जगाचा म्हणजे तुमचा आमचा दृष्टिकोन. मुळात भाग्य शब्दाकडच पाहण्यात आमच्या नजरेमध्ये किती फरक आहे हे जर सांगायचं झालं तर ते सुद्धा आपल्याला सांगता येतं. तुमच्या आमच्या नजरेत आणि साधू संतांच्या नजरेमध्ये
भाग्य शब्दाकडे पाहण्यामध्ये किती फरक आहे हे जर सांगायचं झालं तर दृष्टांत सांगितला म्हणजे जरा लक्षात येईल. एक मनुष्य होता, प्रवासाला निघाला. आता प्रवासाला निघाल्यानंतर 2-3 तास झाले चलतोय. म्हणजे पूर्वीचा काळ, त्यावेळेला काही मोटरसायकल नव्हती, 4 व्हीलर नव्हती, एसटी नव्हती, हाफ तिकीट नव्हतं, फुकट नव्हतं. प्रवास जरी करायचा झाला तरी एकतर घोडं, बैलगाडी अथवा चालत, ते आपले चालत निघालेले आहेत. 2-4 तास झाले चालतोय आणि या माणसाला एक बिडी वाढायचा जरा एक नाद होता. आता 2-3 तास झाले चलतोय म्हटल्यानंतर आता ती बिडी वाढायची चलत जरा त्याला लागली. मग आता काय करावं म्हणून जरा पुढे गेल्यानंतर एक चिंचेचं एक भलं मोठं झाड दिसलं. त्या झाडाच्या जवळ गेला. आता बिडी वाढायची म्हणून एका खिशात घातला, बिडी काढली आणि दुसरा हात दुसऱ्या खिशात घालून बघतोय तर पूर्वीचा काळ, त्यावेळेला काही लायटर नव्हतं, काडी पिटी नव्हती. खिशात हात घालून बघतोय तर म्हणले अरे आपण गारगोटे आणायचं विसरू. आता काय करावं, हा तलप तर ती बिडी वाढायची झाली म्हणून गारगुटी कुठं दिसते का म्हणून जरा जागेवर जरा त्यानं जरा शोधायला चालू केलं. एक गारगोटीचा खडा सापडला, हातामध्ये घेतला आणि दुसरा आणखी कुठे सापडतोय का म्हणून जरा शोधलं. सुदैवानं दुसरा सुद्धा खडा त्या बाबाला सापडला. ते दोन्ही कडे त्यानं आपल्या हातामध्ये घेतले, त्या झाडाखाली येऊन बसला. इतक्यात काय झालं, समोरून एक मनुष्य येऊ लागलेला होता. तो सुद्धा मनुष्य प्रवास करून विश्रांती घेण्याकरिता म्हणून त्याच झाडाखाली येऊन बसला. आता या बाबाने ती दोन्ही खडं आपल्या हातामध्ये घेतलेत आणि त्यांचं घर्षण करण्याच्या तयारीत तेवढ्यात त्या समोरून आलेल्या माणसाची नजर त्याच्यावरती पडली. आता समोरून आलेला जो मनुष्य होता तो काही तुमच्या आमच्यासारखा शेतकरी नव्हता, नोकरी करणारा नव्हता. हा तो होता व्यापारी आणि असला कांदा लसणाचा व्यापार करणारा नाही तर जड जवाहिराचा व्यापार करणारा तो मनुष्य रत्न पारखीत होता. त्यानं ती वस्तू पाहिली आणि पाहिल्याबरोबर त्याने एका क्षणात ओळखलं की ही गारगोटी नसून अत्यंत मौल्यवान किमतीचा हिरा आहे. तुका म्हणे हिरा कोणाला, जो पारखी आहे त्याला, आणि जो पारखी नाही त्याला गारगोटी वाटते. म्हणजे एकाच वस्तूला पाहण्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूची किंमत आणि किंमत कळाल्यानंतर त्याची योग्यता. हिरा आहे म्हणून जर पाहिलं तर पहिलं तिजोरीमध्ये नेऊन ठेवणार आणि गारगोटी या नजरेनं पाहिलं तर चालू आहे तुका म्हणे हिरा भारतीया मोडा गारा. हे जसं एक व्यवहारातून आपलं उदाहरण आहे, याचप्रमाणे भाग्य 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 ज्याला आम्ही म्हणतो ते मुळात आमच्या नजरेला दिसणारं भाग्य वेगळं आणि साधू संतांच्या नजरेला दिसणारं भाग्य वेगळं. शब्द जरी भाग्य असा असला तरी भाग्याची व्याख्या साधू संतांच्या नजरेनं वेगळी, आमच्या नजरेनं भाग्याची व्याख्या वेगळी. आता आमच्या नजरेनं भाग्याची व्याख्या कशी बघा, आपल्याच गावामधलं कोणीतरी असतं, पूर्व परिस्थिती फार हालाकीची असते पण त्याच्या वाढ वडिलांनी कधी कुठे एखाद्या माळावर 1-2 एकर रान विकत घेतलेलं असतं आणि कालांतरानं असं होतं की त्या माळावरून नॅशनल हायवेचे रस्त्याचे कामं निघतात. त्याची आहे तेवढी सगळी जमीन त्या रस्त्याच्या कामामध्ये गेली. आता ज्याला कधी 1000 रुपये कशाला म्हणतात, लाख रुपये कसे असतात हे ज्याला माहिती नव्हतं, त्याच्या अकाउंटवर कोट्टे आणि पैसे आले. पैसे आल्याबरोबर लगेच बंगला झाला, घोडं झालं, गाडी घेतली, शेत घेतलं, एकूण एक पोरगं होतं, त्या पोराला नोकरीला लावलं, ते आता 4 पैसे कमवायला लागले. मग गावामध्ये जाता येता हे जर तुमच्या आमच्या सारख्याच्या नजरेला जर का पडलं तर आपण त्याचं गुणगान गात असतो. अरे याची पहिली परिस्थिती पाहिजे झाली तर याच्या नशिबाला 2-2 दिवस शिळी भाकरी सुद्धा याला अगोदर कधी मिळाली नाही. रोज कुठं बस स्टँडवर हमाली करावी तेव्हा कुठं 4 पैसे याच्या खिशामध्ये यायचे आणि त्याच्यावरती याच्या घरामधली चूल पेटायची. पण आता मात्र याच्या घरामधून सोन्याचं धूर निघतोय. कशामुळं? पैसा हातात आल्याबरोबर हे भाग्याचं लक्षण ठरलं जातं. म्हणजे तुमच्या आमच्या नजरेनं आम्ही भाग्य म्हणतो कशाला, तर पैसा मिळणं, संपत्ती मिळणं म्हणजे भाग्य. बरं आता या एकाच गोष्टीला आम्ही भाग्य म्हणतोय असं थोडीच. आता याला दुसरं उत्तर, एखादा तरुण 35-40 वर्षाचा झाला पण रोज स्वतः आपलं स्वयंपाक करायचा आणि स्वतःच पोट भरायचं, बायको नाही ना घरात दुसरं कोणी नाही. मग 4 मित्रामध्ये त्याचं बसणं उठणं असतं. त्याची अशी अवस्था त्याच्या मित्रांना काही पाहत नाही. ते म्हणतात अरे
आमच्या गावामध्ये लग्नाच्या मुली आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊ, बोलणी करू, काय होते ते पुढचं पुढं बघू. मग हे 4 माणसं त्या गावामध्ये जातात आणि त्या मुलीच्या बापाला सांगतात, मुलगा एकटाच आहे, धड दाखवत आहे, निरव्यसनी आहे, स्वतः करून बायकोचं पोट भरणे इतकं कमवतोय, असं सगळं सांगून ते लग्न जमवतात. आणि लग्न झाल्याबरोबर हेच 4 माणसं म्हणतात, बिचाऱ्याचं भाग्य. सांगायचं तात्पर्य काय की सामान्य लोकांच्या नजरेनं म्हणजे तुमच्या आमच्या नजरेनं भाग्य म्हणायचं कशाला हे जर ठरवायचं झालं तर ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार त्यास म्हणती भाग्य थोर, जो नरना भोगी चाळी शरीर सुकृत नर तो म्हणते, ज्याचे गाठी बहुसाल धन तो सर्वस्वे अवश्य मान्य, तोची पवित्र तोची सज्ञान, ऐसे विपरीत ज्ञान हो लागे. पैसा मिळणं भाग्याचं लक्षण, बायको मिळणं भाग्याचं लक्षण, याला जर भाग्य जर म्हणता येत असतं तर साधू संतांच्या नजरेमधून असा एक भाग्यवान आपल्याला पाहावा लागेल की ज्याच्या संपत्तीचा आणि भाग्याचा विचार जरी आम्ही करायला घेतला तर आमची मती भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही श्रीमंत असताल, किती बंगले तुमच्याकडं, 4-5 गाड्या, 10-5 असतील, हाताखाली नोकर चाकर असतील. आता बंगले जरी असले तरी बंगले आपली कशाची, दगडा मातीची, फार झालं तर सिमेंट कॉन्क्रीटची, किंवा आता ज्या काही बाजारामध्ये नव्या विटा येत असतात त्याची असतील. पण असा एक जगाच्या पाठीवरती होऊन गेलेला आहे की ज्याची घरं दगडा मातीची नाहीत, ज्याची घरं सिमेंट कॉन्क्रीटची नाहीत, त्यानं जे काही भिंतीला मटेरियल जे काही वापरलेलं आहे ते असलं दगडा मातीचं कोण बांधतंय, सोन्याच्याच विटा. आता त्या सोन्याच्या विटाची भिंत जर बांधायची झाली तर त्याला सिमेंट वापरून चालणार आहे, त्या सोन्यालाच पावरून त्याचं चिखल तयार करूनच बांधावं लागेल की. बरं बांधलं, 1 घर बांधलं का 2 घर बांधली, 7 कोटी घरं सुवर्णाची बांधली, हा असा एक जगाच्या पाठीवर होऊन गेलेला आहे. बायका मुलांचा हिशोब जर करायचा झाला फक्त 80,000 फक्त त्याला बायका आहे. आम्हाला एक मिळाली तर आम्ही भाग्याचं लक्षण ठरवतोय, मला 80,000 बायका आहे, किती भाग्याचा विचार करावा. मुलांचा विचार करायचा झाला तर मुलं किती, कसं असतं, आपल्याच गावातलं कोणीतरी असतं, रोज सकाळ संध्याकाळ देवळात जात असतं, देवाच्या पायावर डोकं आपटत असतं, हात जोडून देवाला काहीतरी म्हणत असतं, काय देवा तू जर मला एक जरी मुलगा दिलास तर या जगात माझ्यासारखा भाग्यवान मीच. आता एका मुलावर भाग्य ठरवणारे तुम्ही आम्ही, आता यांच्या मुलांचा हिशोब जर करायचा झाला तर मुलं किती, 1,80,000 बायकांच्या पोटी 1,00,000 मुलं. बरं ना तू बापसे बेटा 1,00,000 लाख, किती भाग्याचा विचार करावा. 80,000 ज्याच्या बायका आहेत, 7 कोटी घर सोन्याची आहेत, किती भाग्याचा विचार करावा. अहो तुम्ही श्रीमंत असताल, किती नोकर तुम्ही घरामध्ये कामाला लावता, शेतामध्ये सालकडी गडी कामाला लावताय, किती 1, 2, 3, पण ज्यानं 33 कोटी आपल्या घरामध्ये नोकर म्हणून ठेवलेली आहेत. बरं ते काय पोटाला उपासलेत, आम्हाला काम द्या नोकरी द्या असले म्हणणार आहेत का, नाही तर चांगली धड दाखट रोजची रोज अमृत प्राशन करणारी, ज्यांचं रोजचं पेय अमृतासारखं आहे असे स्वर्गामध्ये वास्तव्य करणारे 33 कोटी देवजान आपल्या बंदीखान्यामध्ये घातले. असा सत्ताधारी ऐश्वर्य संपन्न कोण, लंकाधीश रावण महाराज, ज्यांची 7 कोटी घरं सोन्याची, किती भाग्याचा विचार करावा. 80,000 ज्याच्या बायका आहेत, किती भाग्याचा विचार करावा. आता 33 कोटी देव असले म्हणून काय झालं, प्रत्येक देवाला कामाला लावायचा ज्याचा अधिकार आहे. ब्रह्मदेव जरी असले तरी तिकडं स्वर्गात तिकडं नाही, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काम लावलेलं आहे. ब्रह्मदेवानं काय सांगावं, सगळं पंचांग त्या रावणाला सांगावं, दशमी कधी, एकादशी कधी, द्वादशी कधी, शिवरात्र कधी, महाशिवरात्र कधी, हे सगळं काम त्या ब्रह्मदेवानं करावं. आता तुमचं आमचं पूजेचं प्रथम दैवत गणपती, त्या गणपतीला सुद्धा सोडलेलं नाही. आपल्या नगरीमधली गाढवं सांभाळायचे काम त्या गणपतीच्या वाट्याला लावलेलं आहे. आता ज्यांचं आराध्य दैवत शंकर महादेव आहे त्या महादेवाला तरी सोडावं. महादेवाच्या सुद्धा वाट्याला रावणाने काम लावलेलं आहे.
महादेवानं शंकरानं काय करावं, हातामध्ये किरीट घेऊन उभं राहावं आणि ज्या वेळेला रावण महाराज हे सिंहासनावरती बसणार तेव्हा शंकरानं महादेवाने म्हणावं, रावण महाराज आलोय किरीट घेऊन, पण कितव्या नंबरच्या तोंडाला घालायचा, कारण तोंड पडली 10 आणलाय किरीट, पण कितव्या नंबरच्या डोक्याला घालायचा हा ज्याचा अधिकार आहे. मला सांगायचंय काय, शक्ती जर रावणाची पाहिजे झाली तर कैलास पर्वत 3 डाव हलवण्याची ज्याची ताकद आहे. भक्ती जर पाहिजे झाली तर स्वतःच्या हातून स्वतः शिरछेद करावा, ते मुंडका आपल्या हातामध्ये घ्यावं आणि महादेवाला आळवत बसावं. विद्वत्ता जर पाहिजे झाली तर वेद पुराण मुखगत असा असणारा असं सगळं त्या रावणाने केलेलं आहे. मग असा सत्ताधारी असणारा बायका मुलादी असतील याला जर भाग्य जर म्हणता येत असत तर आमच्या साधू संतांनी शेरा मारलाच नसता. भाग्य तरी नो हे पुत्र भाग्य तरी नो हे पुत्र भाग्य पुत्रधारा निकट वास बरा संतापाई. बायका मुलं घर संपत्ती याला जर भाग्य जर म्हणता येत असत तर रावणाचा नाव पहिल्या नंबरलाच आला असत. त्याच्या तुलनेला दुसरा कुठला जोडाच नाही. आता जोडा नाही म्हणजे चप्पल बूट सँडल असलं काही नाही पडत. जोडा नाही म्हणजे त्याच्या योग्य त्याला दुसरं कोणी नाही. मग रावणाला भाग्यवान म्हणायला काय हरकत होती, पण नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. महाराज म्हणतात आज माझ्या जो काही भाग्याला उजाळा बसला ते भाग्यच या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. अहो महाराज तुम्ही भाग्य म्हणताय कशाला हे अगोदर आम्हाला कळू द्या. तो उजाळा कसा बसतो काय बसतो ते नाही सांगितलं तरी हरकत नाही, पण तुमच्या नजरेनं तुम्ही भाग्य म्हणताय कशाला हे अगोदर आम्हाला कळू द्या. हा भाग्य जे तुकोबाराय यांच्या जवळ आहे ते मलिन असणारं भाग्य. संग्रहाला भाग्य त्यांच्या जवळ आहेच पण ते मळलेलं आहे. कल्पना करा एखाद्याच्या मुलाचं लग्न, मग लग्न ठरवण्याकरिता 4 माणसं बरोबर गेलेलीच असतात. मग त्या वेळेला त्या मुलीचा बाप त्या मुलाच्या बापाला सांगतो की तुमच्या भावी सुनबाईच्या गळ्यामध्ये तुम्ही 1 तोळ्याची मोहनमाळ घातली पाहिजे. जास्त काही नाही, गळ्यामध्ये 1 माळ आणि पायामध्ये जोडवं.
मुलाचा बाप विचार करतो, होय म्हणतो, गावाकडे परत घरी माघारी येतो. घरी आल्यानंतर घरामधली तिजोरी उघडतो आणि त्या तिजोरीमध्ये पूर्वीची एक जुनी मोहनमाळ असते, ती माळ घेतो आणि त्या सोनाराच्या घराचा रस्ता धरतो आणि सोनाराकडे गेल्यानंतर त्याला सांगतो, काय बाबा एवढी उजळून दे म्हणतो का नवीन तयार करून दे म्हणतो? उजळून दे म्हणजे त्याच्या जवळ आहे, आणि उजळा जवळ जर नसती तर उजळा कशाचा घालायचा? शब्द काय आहेत तुकोबारायांचे, भाग्य माझं उजळलं. आता जे भाग्य तुकोबारायांकडे आहे तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहे, फक्त दृष्टी मात्र तेवढी आमच्याकडे बघण्याची नाही. कशी पहा, न मिळणारी घटना, दुर्मिळ घटना घडून आली की त्यावेळेला कुठं कळतं. अगोदर माणसाला नरदेह प्राप्त होणं ही सहज मिळणारी गोष्ट नाही, फार अवघड. अहो माणसाला सगळ्या गोष्टी सहज मिळतात, पण परीस सापडत असतो का? सर्व रत्न मिळतील परंतु चिंतामणी मिळणं शक्य नाही. गाय म्हैस शेळी मिळेल परंतु कामधेनू मिळणं शक्य नाही. दुर्मिळ वस्तू आहेत ह्या. याप्रमाणे जो देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे हा काय सहज मिळाला का? 84 लक्ष योनी फिरत 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 आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं फार अवघड गोष्ट आहे. मोले अनद्य रत्न येते तैसा चिंता म्हणी नये हाती, तेवी बहुत योनी ते जन्म होती परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ. एवढा दुर्लभ असणारा हा देह एकतर मिळणार सुद्धा नाही. पण जो देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे, तुम्ही आम्ही माणसं म्हणून या पृथ्वीवर जे काही जन्माला आलेलो आहोत, मग हा देह तुम्हा आम्हाला मिळाला तरी नेमका कसा? चुकून त्या कागतालीन न्यायानं देह तुम्हा आम्हाला मिळाला. आता कागतालीन न्याय म्हणजे काय? कसा असतो हा कागतालीन न्याय? सगळे साधू संत म्हणतात, ग्रंथ वाचायला घेतले की सगळे साधू संत म्हणतात की माणसाला देह जो मिळाला तो कागतालीन न्यायानं मिळाला. मग हा कागतालीन न्याय म्हणायचं नेमकं कशाला? कसा असतो हा कागतालीन न्याय? तर एक म्हातारं होतं, सायंकाळच्या वेळेला नदी काठावर जाऊन बसलं आणि त्यानं आपलं सहज हात वर करून टाळी वाजवायला आणि त्याच्यामध्ये कावळा सापडायला गाठ पडली. हातात आलेली वस्तू बघतोय तर कावळा. अरे च्या, काय माझ्याकडे शेवडी आहे, काय माझ्याकडे सामर्थ्य. टाळी वाजवल्याबरोबर पक्षी माझ्या हातामध्ये सापडतात म्हणल्यावर का थोडं सामर्थ्य झालं का? हा आता आपण याला घेऊन राजाकडे जाऊ आणि राजाकडून इनाम मिळवू म्हणून त्या कावळ्याला घेऊन त्या राजदरबारामध्ये राजवाड्यामध्ये गेला. आणि राजदरबारामध्ये गेल्यानंतर त्या राजेसाहेबांना सांगितलं, म्हणजे राजेसाहेब हा अत्यंत चतुरातला चतुर पक्षी. कसं आहे, वाशीमध्ये एकदा लहान असताना, चांगला अजून आठवणीत आहे माझ्या, लहान असताना एका जुन्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलेलं होतं. त्यावेळेला बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी एक जरा गोष्ट सांगितलेली होती. बोलता बोलता त्यावेळेला ते अशी म्हटलेली होती, काय की पक्षामध्ये कावळा चतुर, पक्षामध्ये कावळा चतुर, प्राण्यामध्ये कोल्हा चतुर, पक्षामध्ये कावळा चतुर, प्राण्यामध्ये कोल्हा चतुर, माणसामध्ये कोणीही सांगत नाही बरं. म्हणले राजेसाहेब हा अत्यंत चतुरातला चतुर पक्षी असून याच्या करता म्हणले मी कुठल्याही प्रकारचं झाड वगैरे काही लावलं नाही, याला मी सहज पकडले, मला इनाम पाहिजे. प्रधान जवळ बसलेलेच होते. लगेच म्हटले, देवा हा जसा कावळा तुम्ही आज पकडून आणला का नाही, त्याला म्हटले इथल्या पिंजऱ्यामध्ये ठेवा आणि उद्या याच्याच भावकीतला असला एक कावळा तेवढा घेऊन या. म्हणजे आजच्या 100 मोहरा आणि उद्याच्या 100 मोहरा एकाच दिवशी घेऊन जावा. अशाच उडली बिचाऱ्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवल्यापासून तर रात्री संध्याकाळ होईपर्यंत अरे चुकून काल तो सापडला म्हणून तो आज परत सापडत असतोय. होय, सापडला देह कागताली न्याय न घडो उपाय घडो देह जो तुम्हाला आम्हाला मिळाला, सापडला देह 84 लक्ष योनी फिरत 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 आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं फार अवघड गोष्ट आहे. सकल देहा माझी पाहू अति दुर्लभ मनुष्य देहो. अशा प्रकारचा दुर्लभ असणारा हा देह त्या कागताले न्यायानं का असत नाही, तुम्हा आम्हाला मिळाला. तुम्ही आधी माणूस म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोत. इथपर्यंत आता आपली गाडी आली. आता
पुढच्या बोलण्याला जरा तिकट मीठ लावावं. दुर्लभ असणारा देह तुम्हा आम्हाला मिळाला, पण तो इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा पाश्चात्य देशामध्ये न मिळता भारत देशामध्ये जन्म मिळणं हे जन्माला येण्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. हा, कठीणातल्या कठीण गोष्टी त्या आमच्या भाग्याची आम्हाला काडीची किंमत नाही, पण साधू संतांनी 700 वर्षापूर्वी हे लिखाण करून ठेवलेलं आहे. नरदेह दुर्लभ, जर सहज मिळत असता तर दुर्लभ हे विशेषण महात्म्यांनी खर्ची घातलंच नसतं. फार अमोलिक ठेवा आहे आणि अशा प्रकारचा अमोलिक ठेवा आपल्याला प्राप्त झाला आणि सुदैवानं तो भेटला कुठं? भारत देशामध्ये, भरतखंडामध्ये मिळाला. बरं, एवढ्यावरती समाधान झालं असं नाही. भरतखंडामध्ये हा देह मिळवून जर समजा हा देह तुम्हा आम्हाला अव्यंग नसताना व्यंग देह जर तुम्हा आम्हाला मिळाला असता तर, आंधळ्या माणसाला विचारलं, बाबा रात्री कीर्तनाला गेला होतास, किती टाळकरी होती? तो म्हणतो मला दिसलंच नाही. बहिऱ्या माणसाला विचारलं, रात्री बुवानं कुठला अभंग घेतला होता? तो म्हणतो मला काय ऐकायला झालं नाही. म्हणजे व्यंगदेह हा भक्ती करण्यासाठी तेवढा कार्यक्षम ठरू शकत नाही. ज्या वेळेला भगवंताने ही वस्तू निर्माण केली त्याच वेळी भगवत प्राप्ती करता लागणारी सगळी सामग्री तुम्हा आम्हाला बहाल करून टाकलेली आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. डोळे दिले कशाकरिता? सिनेमे पाहण्याकरता नाही, तर त्या भगवंताचं सावळं सगुण रूप पाहण्याकरिता. कान दिले कशाकरिता? शेजारच्या घरात काय नेमकं चाललंय हे ऐकण्याकरता नाही, तर त्या भगवंताची गुणानुवाद ऐकण्याकरिता. हात दिले कशाकरिता? काट्या कुऱ्हाडीकडून लोकांची डुकी फोडायला नाही, तर भजनामध्ये भगवंताची प्रेमानं टाळी वाजवण्याकरिता. वाचा दिली कशाकरिता? गेई गेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. ज्या कार्यासाठी तुमची निर्मिती झालेली आहे त्या कार्याला तुम्ही तत्पर राहा, म्हणून नरदेह दुर्लभ. दूध उत्तम, दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, गोड आहे, स्वादिष्ट आहे. पचन क्रियेला सुद्धा दूध चांगलंय. आणि त्या दुधामध्ये जर समजा थोडी साखर जर टाकली तर त्याचा स्वाद अधिक अधिक, त्याच्यामध्ये काजू बदाम केशर विलायची पुकणं करून जर टाकलं तर अधिक 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 वाढती. म्हणजे अशा प्रकारचा देह तुम्हा आम्हाला मिळाला. तुम्ही आम्ही माणूस म्हणून अव्यंग रूपानं या मृत्यू लोकामध्ये भारत देशामध्ये जन्माला आलो खरं, पण याच्यावरती सुद्धा समाधान झालं असं नाही. या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही आम्ही जन्माला आलोत, पण नको त्याच्या घरात जर तुमचा आमचा जन्म जर झाला असता तर कसली पण दिप्पाड गाय असू द्या, एकटा आडवी पाडते. काय झालं त्या देहाचा उपयोग? देह मिळाला, भरतखंडात मिळाला, अव्यंग मिळाला, आणि वैष्णवांच्या घराण्यामध्ये न मिळता नको त्या ठिकाणी जर तुम्ही आम्ही जर जन्माला आलो तर चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये, वैष्णवांच्या घराण्यामध्ये माणसाला देह सहज मिळतो असं तुम्ही समजू सुद्धा नका. जर चांगल्या घराण्यामध्ये, वारकऱ्याच्या घराण्यामध्ये माणसाला जर जन्म सहज मिळत असता तर आमच्या तुकोबारायांनी त्या पांडुरंगरायाकडे प्रार्थना का केली? या हरिदासाचे
मज उपजवी जन्मांतरी. वैष्णवांच्या घराण्यामध्ये जन्म प्राप्त होण्याकरिता त्याला अनंत जन्माची पुण्यजवळ असावी लागते. महाराज म्हणतात दुर्मिळ गोष्टी जरी तुम्हाला प्राप्त झाल्या आणि या सगळ्या दुर्मिळ गोष्टी प्राप्त होऊन जरी दुर्मिळ असणारी वस्तू जर समजा तुम्हाला ती वापरायची अक्कल जर नसेल तर एवढी दुर्मिळ वस्तू प्राप्त होऊन जर ही दुर्मिळ वस्तू वापरण्याची राहटी जर तुम्हाला जर माहिती नसेल तर 900 स्वर्गाधिपती झाला परी राठी भावला शेची भुजंगत्व पावला निनसी काही. वापरण्याची राहटी जर चुकली तर दुर्मिळ वस्तू प्राप्त होऊन ती व्यर्थ ठरली जाते. पण त्याला भाग्य म्हणावं. न मिळणारा देह प्राप्त होणं हे एक प्रकारचं भाग्य आहे. आता जे भाग्य तुकोबारायांकडे आहे तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहे. अहो नाथ महाराज म्हणतात अरे बाबा भारतासारख्या देशात तुझा जन्म होतो म्हटल्यानंतर तुझ्यासारखा भाग्यवान तू भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती तेतही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भाग्याच्या योगानं देह प्राप्त झाला हे मलिन असणारं मळलेलं भाग्य. आणि याच्यावरती उजळा बसणं म्हणजे काय तर संतांची भेट. संतांची भेट झाल्यानंतर त्यांच्या बोध झाल्यानंतर त्यांची सदवाक्य श्रवण केल्यानंतर त्या पद्धतीनं क्रिया करणं. महाराजांनी ओवीमध्ये पुढे म्हटलेलंच आहे पहा काय भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती तेतही विवेकू परमार्थी. लोकाची नरडी दाबायला फोन माऱ्या करायचा विवेक सगळ्याकडे असतो. पण जेणेकरून नरदेहाचं साफल्य होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल अशा प्रकारचा परमार्थिक विवेक कुणाला आहे. सिनेमा नटाला परमार्थिक विवेक आहे का? उद्योगपतीला आहे का? सभापतीला आहे का?
मग कुणाला आहे हा परमार्थिक विवेक? कुणाकडे गेल्यानंतर या परमार्थिक विवेकाची प्राप्ती होईल? प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलंय आमच्या ज्ञानोबारायांनी माऊलींनी याच्यावर लेखणी केलीये. माऊली म्हणतात, अरे जन्माला आल्यानंतर तू आता त्या विवेकाचा पत्ता शोधायला लागलायस का? भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारा हा परमार्थिक विवेक तुला कुणाकडे गेल्यानंतर प्राप्त होईल त्याचा पत्ता मी तुला देतो. व्यापाऱ्याकडे तू जाऊ नकोस, सभापतीकडे जाऊ नकोस, उद्योगपतीकडे जाऊ नकोस. कुणाकडे गेल्यानंतर तुला या परमार्थिक विवेकाची प्राप्ती होईल याचा पत्ता मी तुला देतो. ऐक, चंद्रिका जर पाहिजे असेल तर ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी तू जा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथ. तुला नेमका पत्ता नरदेहाचं साफल्य जर तुला करून घ्यायचं असेल, या जन्मामध्ये जर तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारा परमार्थिक विवेक तुला कुणाकडे गेल्यानंतर प्राप्त होईल त्याचा पत्ता मी तुला देतो. संत तेथ विवेका. आता संत म्हटल्यानंतर संत हे स्वरूप कुरूप याच्यावर अवलंबून नसतात. संत हे उच्च नीच कुलावरती अवलंबून नसतात. संत हे गरीब श्रीमंतीवरती अवलंबून नसतात. म्हणजे संतपणा ज्यांच्या अंगात रुजलेला आहे, मोसलेला आहे. मग असे हे चतुर कारागीर भाग्याला उजळा घालणारे दुर्मिळ. दुर्मिळ कारागीर म्हणजे साधू संत. संत सहज भेटतात का? प्राप्ती होते का सहज या साधू संतांची? जर हे साधू संत सहज जर आपल्याला भेटत असते तर बहु अवघड म्हणायची गरजच नव्हती. किती अवघड आहे, सगळं आलं त्याच्यात. काय? चंद्रामृत सुखे सेवेल, आस्था दाता रवी धरवेल, बाह्य सागर केला तरवेल, पर त्या साधूची भेटी न होईल का? महाराज म्हणतात एक वेळ अशक्य गोष्ट शक्य होण्यासारख्या आहेत, पण त्या संतांची भेट होणं शक्य नाही. पण आज माझ्या भाग्याची ओघण काय झालं? संत दर्शन निहाला. एवढी दुर्लभ असणारी, एवढी कठीण असणारी संत भेट आज मला भाग्याची ओघाण झाली. पण एवढी दुर्लभ असणारी संत भेट ही जी काही मला आज झालेली आहे, मग ही संत भेट व्हायला मला कारण जर काय असेल तर काय सांगू तुम्हाला? पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मग आजी फळासी आली. पूर्वजन्मातलं पूर्व सुकृत पूर्व पुण्याई या जन्मामध्ये जन्माला आलो म्हणून पूर्व पुण्य माझी फळाला आली. आणि हे पूर्व पुण्य फळाला आल्याच्या ओघानं काय अनुभव मला प्राप्त झाला? संत दर्शन, संतांची आज मला गाठ पडली. आणि अशा या संत भेटीच्या ओघानं काय अनुभव मला प्राप्त झाला म्हणून तुम्हाला सांगू म्हणतात. उज पद्मनाभ म्हणा अर्नी
अवधी चिंता वारली संत वर्ष निहार पद्मनाभ जोडला. एवढी दुर्लभ असणारी संतभेट आज मला ही जी काही झालेली आहे, एवढी दुर्लभ असणारी भेट व्हायला कारण काय होतं तर जन्माला आलो म्हणून पूर्व पुण्याही फळाला आणि पूर्व पुण्याही फळाला आल्याचे योगान काय झालं तर संतांची आज मला भेट झाली. आणि अशा या संत भेटीच्या योगानं काय अनुभव मला प्राप्त झाला तर माझं मळलेलं भाग्य उजळलं. आणि हे मळलेलं भाग्य उजळल्याच्या योगानं त्याचा परिणाम काय झाला, अवघी चिंता वारली. आता तुकोबारायांच्या पुढं अन्न वस्त्राची कुठली चिंता नव्हती, घरदार बांधायची चिंता नव्हती, निवडणूक कुठली लढवायची चिंता नव्हती, ना निवडून यायची चिंता नव्हती. चिंता होती फक्त या एकाच गोष्टीची की न मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या. म्हणजे न मिळणारा देह मिळाला, न मिळणारं भारताचं ठिकाण मिळालं, पण एवढ्यावरती समाधान झालं असं नाही. या नरदेहाचं साफल्य कशा रीतीने होईल, भगवंताची मला प्राप्ती कधी होईल. जर भारतासारख्या देशामध्ये माझा जन्म होईल, जर मला संतांची जर मला भेट झाली नाही आणि अशा या साधू संतांच्या योगानं जर पांडुरंग रायाची जर मला प्राप्ती जर झाली नाही तर जनावरांमध्ये माझ्यामध्ये फरकच काय राहील. माणसाचं कार्य नुसता संसार थाटावा एवढ्या करता नाही. गाय म्हैस शेळी यांना सुद्धा संसार आहेच की. इको जरा कमी करा. काय प्रमाण त्याला, आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान. त्यांना जसं खायला लागत असतं तसं तुम्हा आम्हाला सुद्धा खायला लागत असतं. त्यांना जशी तहान लागत असते तशी तुम्हा आम्हाला सुद्धा तहान लागत असते. त्यांना जशी भीती वाटत असते तशी तुम्हा आम्हाला सुद्धा भीती वाटत असते. त्यांना जशी काम करून झोप लागत असते तशी तुम्हा आम्हाला सुद्धा कीर्तनामध्ये झोप लागत असते. काय फरक आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये? फरक एकच, मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर भगवत प्राप्ती करून घेणं एवढा अधिकार त्या भगवंतानं फक्त माणसांनाच दिलेला आहे. मनुष्य देहीचे विज्ञानी सच्चिदानंद पदवी देणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याकरिता चांगल्या कामात बैल जरी असला तरी तो अपात्र, 20-20 लिटर दूध देणारी म्हैस जरी असली तरी सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्यास पात्र. मग पात्र कोण? मनुष्य देह हे एकच. मग हे मनुष्य शरीर एवढ्या योग्यतेच आणि शरीर प्राप्त होऊन जर या देहाचं साफल्य जर झालं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून अहोरात्र जी अंतकरणामध्ये जी चिंता लागलेली होती की
की ज्या महात्म्यांच्या योगानं कायमी उद्धार पाविना. तुकोबारायांना चिंता होती ती कोणती? कायमी उद्धार पाविना, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जीवन, करा समाधान चित्तमनी. ऐसे चिंता करी सदा सर्वदा, ऐसे चिंता करी सदा सर्वदा.
तुका म्हणे नाही आपुले सर्व काळ रात्रंदिवस याची तळमळ ही चिंता होती. दुसरी घरदार बांधायची चिंता नव्हती, निवडणूक लढवायची चिंता नव्हती. पण आज माझ्या भाग्याच्या योगानं काय झालं, संतांची आज मला भेट झाली आणि अशा या संत भेटीच्या योगानं सगळ्याच गोष्टी मला आज साध्य झाल्या. आता संत भेट झाली की लगेच भाग्य उजळलं की लगेच चिंता वाढली की लगेच भगवंताची प्राप्ती झाली. असं एका घटक्यात हे सगळं असं काही झाले का? संतांची भेट झाल्यानंतर जी चिंता अंतकरणामध्ये लागलेली होती ती काही भेट झाली लगेच उत्पन्न झाली लगेच व्यक्त केली अशी नाही. चिंता अंतकरणामध्ये अगोदर पासून लागलेली होती. पण ज्या वेळेला या साधू संतांची भेट झाली त्यावेळी जी चिंता आपल्या अंतकरणामध्ये लागलेली आहे या सगळ्या चिंतेबद्दलचा प्रस्ताव आमच्या तुकोबारायांनी श्री गुरु ज्ञानोबा यांच्या पुढे ठेवला. काय अहो श्री गुरु, माझा उद्धार होईल का? मला भगवंताची प्राप्ती होईल का? या परमार्थाच्या मार्गाला वाटाला मी लागलोय, पण हा मार्ग माझा कडेपर्यंत नीट जाईल का? ऐसे तुम्ही सांगा संतजन. अशा प्रकारचा हा चिंतेचा प्रस्ताव साधू संतांच्या पुढे ठेवल्याबरोबर या साधू संतांनी काय केलं? अभय उत्तरी संती केले दान, झाले समाधान चित्त तेणे. मग मला या साधू संतांनी अभय दिला आणि अभय दिल्याच्या योगानं काय झालं? झाले समाधान चित्त तेणे. जोपर्यंत अंतकरणामध्ये चिंता असेल तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी समाधान होणं शक्य नाही आणि समाधान झाल्यानंतर त्या ठिकाणी चिंता राहणं शक्य नाही. का तर यांच्या संगतीत गेल्यानंतर त्यांची सदवाक्य श्रवण केल्यानंतर एक 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 गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली. काय? अरे जो चिंता नावाचा विषय मी आतापर्यंत तो काही घेऊन बसलेलो होतो, हा चिंता नावाचा विषय या साधू संतांच्याच ठिकाणी काय? हे साधू संत ज्या गावात असतील त्या गावात सुद्धा चिंता नावाचा विषय नसतो. चिंता नाही गावी विष्णुदासांची घोष जय जयकार करते सदा. मग अशा या संतांच्या गावातच काय, मी तर त्यांच्या संगतीतच गेलो. मग संगतीत गेल्यावर काय झालं? गेली निवारुनी आता सकळ चिंता, यावरी अवघी चिंता वारली. कशाला म्हणायचं भाग्य? देह प्राप्त होणं हे मलिन असणारं मळलेलं भाग्य. आणि याच्यावरती उजळा बसणं म्हणजे काय? तर संतांची भेट. संतांची भेट झाल्यानंतर त्यांची सदवाक्य श्रवण करणं आणि त्या बोधाच्या योगानं क्रिया करणं. जोपर्यंत सोनाराची गाठ पडली नव्हती तोपर्यंत दागिना मिळलेलाच होता. सोनं असून काळपट दिसत होतं, पण सोनाराची गाठ पडल्याबरोबर त्याने ते तापवलं, पॉलिश वगैरे केल्याबरोबर लख 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 चांगलं सदवाक्य श्रवण कानाला ऐकायला मिळालं आणि त्या बोधाच्या योगानं क्रिया करत गेल्यामुळे अंतकरणामधील कामाधिक विकार यांचा समूळ नाश झाला. याला म्हणायचं भाग्य. संतांच्या नजरेनं भाग्य म्हणायचं कशाला? ऐका. शिंदे कडूपण गेले, पैसे आमा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईच, आवडी आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले
ते भावाभाव झाला स्वयमेव पांडू तुका म्हणे भाग्य म्हणजे संसारी जन्मिजे काम क्रोध लोभ मद अहंकार यांचा समूळ सगळा नाश झाल्याचे योगानं काय झालं तुका म्हणे देह बरीला विठ्ठली काम क्रोध केले घर काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार यांचा समूळ सगळा नाश झाल्याचे योगानं वैराग्य अंतःकरणाच्या ठिकाणी उत्पन्न झालं आणि वैराग्य उत्पन्न होणं म्हणजे दागिन्याला चकाकी चढली हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य ते ब्रह्मानंदा योग्य होती म्हणजे भगवंताच्या अधिकारापर्यंत येण्याची पात्रता या सामान्य जीवाला आज झाली हा सांगितला संतांची वेळ झाली भाग्य माझं उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शन पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी पोटी साठवू संत दर्शन हाला पद्मनाभ जोडे तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शन हाला पद्मनाभ जोडला
Oh